सर्वांना जय शिवराय, जय जवान, जय किसान. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरानं थैमान घातलेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतामधील उभं पीक ह्या पावसाच्या पाण्यानं वाहून गेलेलं आहे. एवढी भयानक परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये. आणि पहिला शेतकरी कर्जबाजार आहे आणि शेतकऱ्यांचं उभं पीक हे शेतामधून वाहून गेलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं, एक शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांचा संपूर्ण 7/12 कोरा करण्यात येईल, हे अशा आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. मात्र सरकार येऊन जवळजवळ 8 ते 9 महिने झालेला आहे. मात्र भाजपा सरकारनं महाराष्ट्र सरकारनं हा शब्द पाळलेला नाही. अजितदादांकडे कर्जमाफीची प्रश्न केला असता अजितदादा म्हणत आहेत की तिजोरीमध्ये पैसा नाही आहे. मग माझं अजितदादांना म्हणणं आहे की 5 वर्ष पगारी देऊ नका. आजपर्यंत महाराष्ट्र आणि देशामध्ये हजारो लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत. रोज शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना रोज नवीन संकट आहे. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये हे 3 दरोडेखोर एकत्र येऊन हे सत्ता स्थापन केलेलं आहे. हे भाजप सरकार नसून दरोडेखोरांचं सरकार आहे, लुटारूंचं सरकार आहे. शेतकऱ्याच्या घरावर दरोडा घालायचा आणि त्यांना 2000 रुपयाची मदत द्यायची. त्याच्याच बायकोला महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आणि त्यांना 1500 रुपये मानधन देण्यात आलं. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मला ह्या भाजप सरकारला, ह्या महाराष्ट्र सरकारला एक म्हणणं आहे की आपण हे दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पाळण्यात यावं. आणि आपण हे आश्वासन पाळलं नाही म्हणून येत्या काही दिवसामध्ये मी पंढरपूरची दक्षिण काशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी, पंढरपूर नामदेव पायरी ते बारामती शेतकऱ्यांचा संपूर्ण 7/12 कोरा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही पदयात्रा काढणार आहे. आणि ह्याची तारीख महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना येत्या 4 दिवसामध्ये देणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.